ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी दिल्लीमध्ये स्फोट घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबाचा मृत्यू झाला होता। त्याचा बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या संघटनेनं हा स्फोट घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा स्फोट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयनं शस्त्र आणि पैसा पुरवल्याची माहिती सूत्रांकडून येते। या हल्ल्यासाठी उच्च शिक्षित तरुणांचा वापर करण्यात आलेला आहे। अत्यंत धक्कादायक ही बातमी खरं तर आता समोर येते। दिल्ली स्फोटासंदर्भातले काही महत्त्वाचे खुलासे अर्थातच सूत्रांकडून या सगळ्या शक्यता वर्तवण्यात येतात। उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि आपण थेट जाऊया उर्वशीकडे। उर्वशी, ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी दिल्लीमधला हा स्फोट घडवून आणल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। काय नेमके या संदर्भातले तपशील सध्या तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत? नक्कीच खूप महत्त्वाची बातमी ही येते की ऑपरेशन सिंदूर च्या दरम्यान बदला घेण्यासाठी हा कुठे ना कुठे एक आतंकी हमला होता का असा एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि सांगितलं जात आहे की हे जैश-ए-मोहम्मदने एक रिव्हेंज अटॅक म्हणून हमला केला आहे असं समजून येत आहे। काल ज्या प्रकाराने डॉक्टर उमरने ही गाडी इथे सिग्नलपर्यंत आणली आहे आणि आत्तापर्यंत जे अरेस्ट केलेले किंवा जे ह्या पूर्ण घटनाचे बघितलेले सूत्रधार आहेत ते सगळे डॉक्टर्स आहेत, म्हणजेच व्हाईट कॉलर अशा लोकांना रिक्रूट केलं जात होतं जैश-ए-मोहम्मदकडून आणि ते म्हणून केलं जात होतं कारण की कोणतीही त्यांच्यावरती जे आहे डाऊट यावं नाही त्यासाठी त्यांना रिक्रूट केलं जात होतं आणि नंतर त्या सगळ्यांच्या प्रॉपर परीक्षा घेऊन जे आहेत त्यांना रिक्रूट करून त्यांना या पूर्ण कामासाठी लावलं गेलं असंही समजून येत आहे। जैश-ए-मोहम्मदकडून ज्या प्रकाराने हा कट रचला गेला आहे जे आपल्याला सूत्रांकडून करतायत ते हे समजतं आहे की या सगळ्या लोकांना मोठ्या लेवलवर एक स्क्रीनिंग टेस्टने पार करावं लागलं आणि त्यानंतर त्यांची रिक्रूटमेंट झाली आणि त्यानंतर मसूद अझहर आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात परिवाराला घेऊन जे खात्मा आपल्या इंडियन मिलिटरी एजन्सीजने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान केलं त्याचाच रिव्हेंज अटॅक सध्या जे झाला आहे लाल किल्ल्याचा स्फोट जो झाला असं सांगितलं जात आहे। पुढे हेही सांगितलं जात आहे की सध्या जे आहे ह्या पूर्ण कट जो रचला गेला ऑपरेशन सिंदूरच्या काहीच दिवसात इनफॅक्ट काही महिन्यातच जे आहे हे सुरू झालेलं जिथे या सगळ्या लोकांना पकडण्यात आलेलं। मात्र दिल्ली पोलीस आणि बाकीच्या ज्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्यांना हा इंटेल इनपुटसुद्धा मिळालेलं होतं आणि त्यांनी या सगळ्यांना मॉनिटरिंगवर ठेवलेलं। त्यांना नुसतं अरेस्ट नाही केलं गेलं होतं, त्यांना अटक नाही करण्यात आली होती कारण की दिल्ली पोलीस आणि जे दुसऱ्या पोलीस सोर्सेस आहेत त्यांना हे बघायचं होतं की ह्यांचं कुठे अजून काय काय एक कनेक्शन होत आहे आणि काय एक ॲक्शन हे लोक करतायत। त्याच संदर्भात नंतर काल चौकशी झाली जेव्हा इतकं सगळं RDX सापडलं गेलं आणि बरोबरच हेही बघितलं गेलं की कशा प्रकाराने त्यांची कनेक्टिव्हिटी जी आहे पुलवामापर्यंत पोहोचली। हे सगळं बघता बघता या सगळे मॉनिटर करत होती पोलीस आणि बरोबरच त्यांच्या सोशल मीडिया आणि दुसरं एक डम्पिंग डेटा जे एक असतं त्यालाही पोलीस जे ट्रॅक करत होती आणि त्यानंतर सगळ्या आता एव्हिडन्सेस एकत्रित करून एकत्रित करणार आहे पोलीस आणि त्याला लिंक कशा प्रकाराने हा स्फोट घडला गेला, जे हत्यार सापडले ते कुठून आले, या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे काय एक इंटर रिलेशन आहे फरीदाबादमध्ये जे झालं काल जे घडलं लाल किल्ल्यावर त्या सगळ्यांचं कनेक्शन आता पोलीस जे आहे जुळतीये। सध्या ज्या रिलेटेड लोक आहेत अजूनही लोक आहेत आणि त्या सगळ्यांची सध्या जी आहे चेकिंग होती आहे वेगवेगळ्या जागी आणि त्याच संदर्भात ज्या सगळ्या सुरक्षा एजन्सीज आहेत त्या सगळे आता जे त्या सगळ्यांना स्क्रीनिंग करून त्यांच्या बरोबर विचारपूस चालू आहे आणि हेही बघितलं जात आहे की या सगळ्यांना फंडिंग कुठून मिळाली आहे कारण की जे हत्यार आहे हे म्हणजे लॉजिस्टिकल सपोर्ट आहे ते कुठून नेमकं मिळालं आहे त्यावरतीही लक्ष आहे। पाकिस्तानच्या ISIचं पण हा त्याच्यात आहे का तेही बघितलं जातं आहे आणि बरोबरच सध्याच्या 2 डॉक्टर्सला काश्मीरमधून जे अटक करण्यात आली आहे त्यांची मॅन टू मॅन मार्किंग सुद्धा पोलीस सोर्स करते आहे। म्हणजेच तुम्ही हे बघा की कशा प्रकारची एक नवीन मॉड्यूल तयार करण्यात आले आहेत आणि अजून असे खूप मॉड्यूल आहेत जे तयार करण्यात आले आहेत। व्हाईट कॉलरच्या लोकांना पकडलं गेलं आहे कारण की
की कोणतेही संशय व्यक्त नाही व्हावं आणि त्यांच्यावरती कोणतेही संशय नाही यावं. अजून येणाऱ्या दिवसात अनुपमा अजून खूप मोठ्या अटक होणार आहेत असं समजून येत आहे पोलिसच्या सोर्सेस. निश्चित उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी तुझ्याबरोबर जोडले जाऊ, आणखी माहिती ताजे तपशील जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद उर्वशी खुना, आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. आपण मिनिटाची बातमी दिल्लीमधून तिच्याकडे अपडेट जाणून घेणार आहोत.